मिरजेला शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमा. मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांची घेतली भेट. मिरज कार्यालयातील अनेक विभाग अधिकारी विना. सांगली एवढीच मिरज शहराची लोकसंख्या आहे. शहरात अतिक्रमण, आरोग्याबरोबरच अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी सहाय्यक आयुक्त पद महत्त्वाचं असतं. मात्र प्रशासकीय सोयीसाठी एखाद्या लिपिकाला प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी दिली जाते. मात्र त्या अधिकाऱ्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने मिरजेत नागरी सुविधांचा बोजवारा उडालाय. म्हणून मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमण्याची तसेच शहराला पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त देण्याची आग्रही मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केली आहे. मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, जहीर मुजावर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, रामलिंग गुगरी, दिनेश तामगावे, अभिजित दानेकर, वसीम सय्यद आदी सदस्यांनी सांगली मुख्यालयात आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली. शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमणे तसेच पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्तांबरोबरच उपायुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार, अतिक्रमणासाठी स्वतंत्र अधिकारी व पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी केली. आज मिरज सुधार समितीच्या वतीने नवीन आयुक्त सत्यम गांधी सरांची भेट घेण्यात आली. मिरजेचा आरोग्याचा प्रश्न म्हणजे पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी द्या आणि पदोन्नतीवर जे आपल्याकडे अधिकारी आलेले आहेत ते वर्षानुवर्षे तिथेच काम केल्यामुळे राजकीय दबावाखाली काम करतात. तर शासनाकडनं आलेले जर सहाय्यक आयुक्त मिरजेला लाभले तर त्यांना पूर्णपणे मोकळीकने काम करता येईल आणि जे काही आयुक्त साहेब येतात त्यांनी आठवड्यातून एकदा यावं आणि मिरजेला पूर्ण वेळ अधिकारी द्यावेत, अतिरिक्त आयुक्त द्यावेत अशी मागणी सुधार समितीकडनं करण्यात आली. हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख, मिरज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.